भव्यदिव्य अशा शासकीय कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। राज्यातले प्रमुख नेते मंत्री या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीही असतात आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आता सुनेत्रा पवार या देखील किल्ले शिवनेरीवरती पोहोचलेल्या आहेत, त्या परिसरामध्ये पोहोचलेल्या आहेत। अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच शासकीय कार्यक्रम आहे। मंदार गोंजारी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, सुनेत्रा पवार किल्ले शिवनेरीवरती दाखल झालेले आहेत। खरं तर अजित पवार 20 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले, पुण्याचे पालकमंत्री राहिले आणि या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षी शिवजयंतीला किल्ले शिवनेरीवरती येण्याचा त्यांचा शिरस्ता राहिला। मात्र त्यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार या किल्ले शिवनेरीवरती दाखल झाल्यात, जिथे शिवजन्माचा सोहळा होणार आहे, तिथे सुनेत्रा पवार पोहोचतायत आणि थोड्या वेळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील किल्ले शिवनेरीवरती पोहोचतील आणि 9 वाजताच्या दरम्यान या शिवजन्माच्या सोहळ्याला सुरुवात होईल। मंदार, आज किल्ले शिवनेरीवरचा सोहळा नेमका कसा असेल, त्याची सज्जता कशी आहे, त्याची तयारी कशी आहे? सकाळी 9 वाजता शिवजन्माच्या शासकीय सोहळ्याला सुरुवात होईल आणि हा सोहळा साधारणपणे 1 तास चालेल। सर्वात आधी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, इतर मान्यवरांच्या हस्ते शिवजन्माचा पाळणा उजवला जाईल। त्यानंतर साहसी क्रीडा प्रकारांचं सादरीकरण होईल, पोवाडे सादर होतील। हा सगळा कार्यक्रम 1 तासाचा असेल। 1 तासामध्ये हा कार्यक्रम आटोपला जाईल, कारण किल्ल्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्तांची गर्दी असते। राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या शिवभक्तांना शासकीय सोहळा आटोपेपर्यंत खालीच थांबवण्यात येतं। त्यामुळं या गर्दीला नियंत्रणात ठेवणं एक मोठं आव्हान असतं पोलिसांसमोरचं। त्यामुळे लवकरात लवकर हा शासकीय सोहळा आटोपण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होतो आणि 1 ते सव्वा तासामध्ये हा शासकीय सोहळा आटोपण्याचा प्रयत्न होईल। मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या किल्ले शिवनेरीवरती पोहोचलेल्या आहेत। तर भव्यदिव्य अशी तयारी करण्यात आलेली आहे। शासकीय कार्यक्रम इथे पार पडणार आहे, संपन्न होणार आहे आणि त्यासाठी सुनेत्रा पवार पोहोचलेल्या आहेत। दरवर्षी शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवरती अशा भव्यदिव्य सोहळ्याचं आयोजन केलं जातं, पाळणा जोजवला जातो, त्यानंतर साहसी खेळांचं प्रात्यक्षिक केलं जातं, उपस्थितांची मनोगत होतात आणि त्यानंतर हा शासकीय कार्यक्रम संपतो। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे या सध्या तिथे उपस्थित सगळ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत आणि पुढच्या काही वेळातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या परिसरात दाखल होतील आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल। सकाळी 9 वाजता या शासकीय कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। पारतंत्र्याच्या जोखडातून या महाराष्ट्राला, भारताला सोडवण्यासाठी म्हणून ज्यांनी स्वराज्याचं बीज रोवलं, ते फुलवलं, विस्तारलं, त्या शिवाजी महाराजांचा आज जन्मोत्सव आहे आणि त्यासाठी राज्यभरामध्ये आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय। किल्ले शिवनेरीवरची ही दृश्य आहेत। सुनेत्रा पवार यांचं औक्षण करून तिकडे स्वागत करण्यात आलेलं आहे। किल्ले शिवनेरीवरच्या शासकीय कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पोहोचलेल्या आहेत। थोड्याच वेळात शिवजन्मोत्सव सोहळ्यास सुरुवात होणार आहे आणि त्यामध्ये सुनेत्रा पवार सहभागी होतील। दरवर्षी शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवरती शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या शासकीय कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। राज्याचे सगळे महत्त्वाचे नेते या सोहळ्यासाठी उपस्थित असतात आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री
पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या किल्ले शिवनेरीवरती दाखल झालेल्या आहेत. या सोहळ्यासाठी किल्ले शिवनेरीवरती आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे. काल संध्याकाळी म्हणजे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला एक मोठा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला होता. फटाक्यांची आतषबाजी देखील केली गेलेली होती. द फोक आख्यांचा सोहळा देखील इकडे रंगलेला होता. आणि आता थोड्याच वेळात शासकीय कार्यक्रमाला सुरुवात होईल. पुढच्या काही मिनिटांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही इथे पोहोचतील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पोहोचलेल्या आहेत. उपस्थितांशी भेटून बोलून त्या या संपूर्ण सोहळ्याच्या तयारीची पाहणी देखील करतायत. त्यांच्याशी संवाद साधतायत, चर्चा करतायत. या शासकीय कार्यक्रमासाठी किल्ले शिवनेरीवरती जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. इकडे साहसी खेळांचं प्रदर्शन देखील होणार आहे. छोटी छोटी मुलं हे साहसी खेळ त्याची प्रात्यक्षिकं इकडे दाखवतात. त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फिटतं. या शासकीय कार्यक्रमाची सध्या सगळ्यांमध्येच उत्सुकता आहे. परकीयांच्या अनन्वित अत्याचारातून या मातीतल्या समाजाला, या मातीतल्या माणसांना सोडवण्यासाठी, त्यांच्यातला स्वाभिमान जागा करण्यासाठी आणि स्वराज्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येकाच्या मनामध्ये या स्वराज्याची ज्योत पेटवलेली होती. आपल्या लहानपणीच्या सवंगड्यांना सोबत घेऊन त्यांनी या स्वराज्याचा डाव मांडला आणि त्यानंतर जे उदयाला आलं ते हिंदवी स्वराज्य, त्याची दखल केवळ महाराष्ट्रानं नाही तर भारतानं आणि जगानं देखील घेतलेली होती. केवळ भारतातल्या परकीय सत्तांना नाही तर इंग्रज, डच, पोर्तुगीज या सगळ्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जबर वचक बसवलेला होता. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांची आज 396वी जयंती आहे आणि त्यानिमित्त मोठ्या शासकीय कार्यक्रमाचं किल्ले शिवनेरीवरती आयोजन करण्यात आलंय. हे स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा असं म्हणत वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी या स्वराज्याचा पहिला किल्ला त्यांनी जिंकला आणि त्यानंतर इथे राज्य करणाऱ्या प्रत्येक परकीय शक्तीला छत्रपती शिवाजी महाराज हे नाव काय आहे, या नावाची ताकद काय आहे हे लक्षात आलं.